वैयक्तिक वित्तपुरवठा म्हणजे पर्सनल फायनान्स. हो. हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं, अरे बापरे, हे काहीतरी खूप क्लिष्ट आहे, खूप गुंतागुंतीचं आहे. आणि फक्त तज्ज्ञांसाठीच आहे असंही वाटतं. हो, बरोबर. पण खरंच तसं आहे का? आज आपण याच विषयाचा जरा सखोल आढावा घेऊया. अगदी. आणि आज आपण एका पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणावर बोलणार आहोत, जे खास करून नवशिक्यांसाठीच लिहिलं गेलं आहे. आणि आपलं ध्येय अगदी साधं आहे. हो, की उत्पन्नापासून गुंतवणुकीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या करून सांगायच्या. इतक्या सोप्या की त्या ऐकल्यावर कोणालाही वाटेल, अरे हे तर मी पण करू शकते. आणि गंमत म्हणजे मोठ्यात मोठ्या आर्थिक यशाचा पाया ह्याच साध्या तत्वांवर असतो. बरोबर. ही तत्व समजली की पुढचा प्रवास खूप सोपा होतो. चला तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. उत्पन्न आणि खर्च. सोप्या भाषेत पैशाचा येण्या जाण्याचा हिशोब. अगदी. उत्पन्न म्हणजे खिशात येणारा पैसा आणि खर्च म्हणजे खिशातून जाणारा पैसा. हो. या पुस्तकात लक्ष्मी नावाच्या एका कॉलेज विद्यार्थिनीचं एक खूप छान उदाहरण दिलं आहे. अच्छा. ती एका पुस्तकाच्या दुकानात पार्ट टाइम काम करते आणि दरमहा 5,000 रुपये कमवते. हा झाला तिचा इन्कम. तिचं उत्पन्न. आणि मग खर्च. तिचा प्रवास खर्च आहे 1,000 रुपये, किराणा आणि इतर वस्तूंवर 1,500 रुपये, फोन बिल 500 आणि मनोरंजनासाठी 500. म्हणजे एकूण 3,500 रुपये खर्च. हो. आणि हेच समजावून सांगण्यासाठी लेखक एका तराजूच्या प्रतिमेचा वापर करतात. तराजू कसा? एका पारड्यात प्लस चिन्ह असलेलं उत्पन्न जे पारडं खाली आणतं, म्हणजे आपल्याकडे काहीतरी जमा होतंय. आणि दुसऱ्या पारड्यात मायनस चिन्ह असलेलं खर्च जो पारडं वर उचलतो. म्हणजे आपल्याकडून काहीतरी जातंय. यातून तो समतोल साधण्याचं महत्त्व स्पष्ट होतं. हे तर साधं गणित आहे. 5,000 आले, 3,500 गेले, 1,500 रुपये उरले. पण मग लोक हे का करत नाहीत? इतकं सोपं असूनही बजेट बनवण्याचा अनेकांना कंटाळा का येतो? खरं तर आपण याला गणित म्हणून बघतो, एक शिक्षा म्हणून बघतो. अच्छा, म्हणजे महिन्याच्या शेवटी हिशोब मांडताना स्वतःचीच परीक्षा घेतल्यासारखं वाटतं. अगदी. आणि त्यात नापास होण्याची भीती वाटते. पण खरं तर ही एक शक्ती आहे. शक्ती? हो. पैसा कुठे जातोय हे कळणं म्हणजे आपल्या आर्थिक आयुष्याचा नकाशा हातात येण्यासारखं आहे. नकाशा असेल तरच आपण ठरवू शकतो की आपल्याला कुठे जायचंय. बरोबर. या लक्ष्मीच्या उदाहरणावरून हेच कळतं की कमी वयात ही सवय लागली की तिला तिच्या आर्थिक मर्यादा कळतात. आणि भविष्यासाठी निर्णय घ्यायला मदत होते. ठीक आहे. म्हणजे पैशाचा हिशोब ठेवणं ही झाली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी. पण हे तर झालं फक्त पैसे सांभाळणं. खरी संपत्ती निर्माण करण्यासाठी या पलीकडे जावं लागेल, नाही का? अगदी बरोबर मुद्दा. मग इथे मालमत्ता आणि देणी यांचा विषय येतो का? हो, नक्कीच. एकदा का पैशाचा येण्या-जाण्याचा प्रवाह म्हणजे कॅश फ्लो समजला की मग पुढचा टप्पा येतो. आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय द्यायचं आहे. बरोबर. मालमत्ता आणि देणी यासाठी पुस्तकात रोहन नावाच्या एका कॉर्पोरेट नोकरी करणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण आहे. त्याच्याकडे एक 2 BHK अपार्टमेंट आहे, किंमत 80 लाख रुपये आणि त्यातून त्याला दरमहा 15,000 रुपये भाडं मिळतं. म्हणजे ही एक मालमत्ता किंवा ॲसेट झाले. अगदी. कारण लेखकाच्या व्याख्येनुसार जी गोष्ट आपल्या खिशात पैसे टाकते ती मालमत्ता, आणि हे घर भाड्यातून त्याच्या खिशात पैसे टाकत आहे. परफेक्ट. पण गोष्ट इथेच संपत नाही. अच्छा. रोहन गुंतवणुकीसाठी अजून एक 80 लाखांचा अपार्टमेंट घेतो. त्यासाठी तो 15 लाखांचा डाऊन पेमेंट करतो आणि बाकीच्या रकमेसाठी गृहकर्ज घेतो. आणि हे गृहकर्ज झालं एक देणं किंवा लायबिलिटी. बरोबर. थांबा, इथे मला एक प्रश्न आहे. ते दुसरं घर सुद्धा एक मालमत्ताच आहे ना, कारण त्याची एक किंमत आहे. पण मग त्याच्यासोबत एक देणं किंवा लायबिलिटी का जोडलेली आहे? हाच या संकल्पनेचा गाभा आहे. मालमत्ता ही एक मूल्यवान वस्तू असते, यात शंका नाही. पण जर ती घेण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी ही देणी असते. म्हणजे त्या कर्जासाठी रोहनला नियमित हप्ते भरावे लागतात, जे त्याच्या खिशातून पैसे बाहेर काढतात. अगदी. त्यामुळे जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते ती लायबिलिटी. आणि खरी संपत्ती मोजताना एकूण मालमत्तेतून एकूण देणी वजा करावी लागतात. बरोबर. मग मला एक व्यावहारिक प्रश्न पडतो. अनेक जण म्हणतात की माझं घर ही माझी सर्वात मोठी ॲसेट आहे, किंवा माझी गाडी माझी ॲसेट आहे. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर या व्याख्येनुसार हे बरोबर आहे का? कारण घराचा EMI, मेंटेनन्स, गाडीचा पेट्रोल, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी माझ्या खिशातून पैसे बाहेरच काढतात. आणि इथेच बहुतेक लोकांचा गोंधळ उडतो. लेखक याला वैयक्तिक वापराची मालमत्ता आणि गुंतवणुकीची मालमत्ता यातला फरक मांडतात. अच्छा. जे घर आपण राहण्यासाठी वापरतो ते आपल्याला सुरक्षितता देतं, पण ते आपल्या खिशात पैसे टाकत नाही. त्यामुळे ते भावनिकदृष्ट्या ॲसेट असलं तरी. हो.
आर्थिक व्याख्येनुसार जोपर्यंत त्यावर कर्ज आहे आणि देखभालीचा खर्च आहे तोपर्यंत ते एक देणं आहे. खरी ॲसेट ती जी तुमच्यासाठी काम करते. आणि तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या खिशात पैसे टाकते. अगदी जसं रोहनचं भाड्याने दिलेलं घर. आणि आता माझ्या सगळ्यात आवडत्या भागाकडे येऊया, कारण इथे जादू आहे. चक्रवाढ व्याज. हो, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. अल्बर्ट आइन्स्टाईनने याला जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं होतं असं म्हणतात. हो, आणि जे हे समजतात ते कमावतात आणि जे समजत नाहीत ते चुकवतात. संकल्पना खूप सोपी आहे, पण तितकीच शक्तिशाली. अगदी सरळ व्याजात फक्त तुमच्या मुद्दलावर व्याज मिळतं, पण चक्रवाढ व्याजात मुद्दलावर आणि त्यावर जमा झालेल्या व्याजावरही व्याज मिळतं. बरोबर. सोप्या भाषेत हे व्याजावर व्याज मिळवण्यासारखं आहे. यामुळे गुंतवणुकीची वाढ सरळ रेषेत न होता एक्सपोनेन्शियली होते. वाटतंय. मग प्रत्येकजण श्रीमंत का होत नाही? यात नक्कीच काहीतरी अडचण असणार. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि याचं उत्तर गणितात नाही, मग कुठे आहे? आपल्या मनात आहे. चक्रवाढीला सर्वात जास्त गरज असते वेळेची आणि संयमाची. आणि याच दोन गोष्टींची आपल्याकडे कमतरता असते. आपल्याला झटपट निकाल हवे असतात. हो, चक्रवाढीची खरी ताकद पहिल्या 5-7 वर्षात दिसतच नाही. ती शेवटच्या काही वर्षात दिसू लागते. त्यामुळे ही फक्त एक गणितीय संकल्पना नाही. तर ती एक संयमाची परीक्षा आहे. बरोबर. याचं एखादं खरं-खुरं उदाहरण आहे का? सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वॉरन बफे, जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे ना, झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ 20 वर्षांपूर्वी होती. आणि दुसरी सर्वोत्तम वेळ आता आहे. यातून लवकर गुंतवणूक सुरू करण्याचं महत्त्व स्पष्ट होतं. त्यांच्या कोका कोलाच्या गुंतवणुकीचं उदाहरण तर अविश्वसनीय आहे. हो, ते 1988 पासून कोका कोलाचे अतिरिक्त शेअर्स विकत घेतले नाहीत, तरीही त्या गुंतवणुकीची वाढ प्रचंड झाली. थांबा, म्हणजे त्यांनी नवीन पैसे न टाकताही त्यांची संपत्ती वाढत राहिली. हे कसं शक्य झालं? कारण त्यांना मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड ते पुन्हा त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवत राहिले. अच्छा. यामुळे त्यांचे शेअर्स वाढले, वाढलेल्या शेअर्सवर जास्त लाभांश मिळाला आणि तो जास्त लाभांश पुन्हा गुंतवला गेला. हे चक्र अव्याहतपणे सुरू राहिलं. म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही, फक्त शांत बसून राहिले आणि चक्रवाढीला तिचं काम करू दिलं. अगदी जणू काही एक आर्थिक परपेच्युअल मोशन मशीन. वा, हे अविश्वसनीय आहे. आणि ही संकल्पना फक्त शेअर बाजारापुरती मर्यादित नाही, हे दाखवण्यासाठी पुस्तकात मंगलपूर नावाच्या गावातील एक गोष्ट दिली आहे. हो, अर्जुना नावाच्या एका शिक्षकाची गोष्ट. तो मुलांना रवीची गोष्ट सांगतो. रवीला त्याच्या आजोबांकडून ₹1000 मिळतात. आणि तो ते पैसे खर्च करत नाही. तो ते एका छोट्या जमिनीच्या तुकड्यात गुंतवतो आणि त्यातून आलेल्या पिकाचा नफा तो पुन्हा नवीन जमीन आणि चांगलं बियाणं घेण्यासाठी वापरतो. इथे महत्वाचा मुद्दा आहे पुनर्गुंतवणूक, नाही का? अगदी बरोबर. त्याने नफा काढून घेतला नाही, त्याने तो पुन्हा व्यवसायात लावला. आणि या रिइन्व्हेस्टमेंटमुळे त्याची संपत्ती अनेक पटींनी वाढली. ही चक्रवाढीची जादू आहे. ती कोणत्याही व्यवसायात किंवा गुंतवणुकीत लागू होते. याला आकड्यांमध्ये बघितलं तर याचा प्रभाव आणखी स्पष्ट होतो. पुस्तकात एक गणित आहे. जर कोणी दरमहा ₹10,000 15 वर्षांसाठी गुंतवले आणि त्यावर 12% चक्रवाढ दराने परतावा मिळाला तर काय होईल? 15 वर्षांत एकूण गुंतवणूक होईल ₹18 लाख. पण चक्रवाढीमुळे ती रक्कम वाढून अंदाजे ₹50.4 लाख होईल. म्हणजे गुंतवलेल्या रकमेच्या जवळपास तिप्पट. पण यातली खरी गंमत पुढे आहे. जर हीच गुंतवणूक अजून 5 वर्ष चालू ठेवली, म्हणजे एकूण 20 वर्ष, तर पुढच्या 5 वर्षांत गुंतवले जातील फक्त ₹6 लाख. हो, पण रक्कम वाढून होईल जवळपास 1 कोटी. काय सांगताय? म्हणजे शेवटच्या 5 वर्षात जवळजवळ 50 लाखांनी रक्कम वाढली? हो, पहिल्या 15 वर्षात जेवढी वाढ झाली तेवढीच वाढ पुढच्या फक्त 5 वर्षात झाली. ही आहे चक्रवाढीची खरी ताकद. म्हणूनच म्हणतात की मार्केटमध्ये किती वेळ देता हे मार्केटमध्ये कधी प्रवेश करता यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. अगदी. चक्रवाढीची शक्ती अविश्वसनीय आहे, पण तिला काम करण्यासाठी एक मजबूत आणि स्थिर पाया लागतो. जर आपलं आर्थिक घरच डळमळीत असेल तर चक्रवाढीची इमारत त्यावर उभी राहू शकत नाही. आणि मला वाटतं स्रोतमध्ये दिलेली राम नावाच्या मच्छीमाराची गोष्ट याच पायाबद्दल बोलते, नाही का? अगदी बरोबर. रामच्या गोष्टीतून लेखक एक व्यावहारिक ब्लूप्रिंट देतात. त्याने आपल्या आर्थिक जीवनासाठी 5 आधारस्तंभ तयार केले होते. हो, आणि हे 5ही स्तंभ एकमेकांशी जोडलेले आहेत. ते एक संपूर्ण प्रणाली तयार करतात. त्यातला पहिला स्तंभ कोणता आहे? पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ आहे आपत्कालीन निधी, म्हणजे इमर्जन्सी फंड. अच्छा.
रामने अचानक येणाऱ्या खर्चांसाठी, म्हणजे समजा वादळात नावेची दुरुस्ती करायची आहे, त्यासाठी एक निधी बाजूला ठेवला होता. ठीक आहे, आपत्कालीन निधी. पण किती? 3 महिन्यांचा खर्च, 6 महिन्यांचा खर्च, हे कसं ठरवायचं? हा एक चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. म्हणजे जर नोकरी स्थिर असेल तर 3 महिन्यांच्या खर्चाएवढा निधी पुरेसा असू शकतो. पण जर उत्पन्न अनिश्चित असेल तर 6 महिने किंवा त्याहून अधिक खर्चाचा निधी असणं चांगलं. महत्वाचं हे आहे की वाईट वेळ आल्यास कर्ज काढण्याची किंवा गुंतवणूक विकण्याची गरज पडू नये. अगदी. दुसरा स्तंभ आहे विमा, हं. इन्शुरन्स. हो. त्याने आरोग्य विमा, दिव्यांगत्व विमा आणि जीवन विमा घेतला होता. पण विमा, अनेकांना हा एक अनावश्यक खर्च वाटतो. जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत पैसे वाया गेल्यासारख्या वाटतात. खरं तर विमा ही गुंतवणूक नाही, ती एक सुरक्षा आहे. हेल्मेटसारखी. बरोबर. आपण हेल्मेट घालतो ते अपघात व्हावा म्हणून नाही, तर झाल्यास आपलं संरक्षण व्हावं म्हणून. विमा तसाच आहे. तो तुमच्या आर्थिक योजनेचं संरक्षण करतो. एक मोठी वैद्यकीय आपत्ती अनेक वर्षांची बचत पुसून टाकू शकते. हो, आणि विमा हे होऊ देत नाही. तिसरा स्तंभ आहे कर्ज व्यवस्थापन, डेट मॅनेजमेंट. रामने कर्जाचे हप्ते म्हणजे EMI कधीही आपल्या मासिक उत्पन्नाच्या 30% जास्त जाऊ दिले नाहीत. हो. पण आजकाल गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज हे गरजेचं आहे. याला चांगलं कर्ज म्हणतात. मग सगळ्याच कर्जाकडे सारखं बघायचं का? नाही. लेखक चांगल्या आणि वाईट कर्जात फरक करतात. जे कर्ज मालमत्ता निर्माण करण्यासाठी घेतलं जातं, जसं की गृहकर्ज, किंवा तुमची कमाई क्षमता वाढवतं, जसं की शैक्षणिक कर्ज, ते चांगलं कर्ज मानलं जातं. आणि महागडा फोन किंवा गाडीसाठी घेतलेलं कर्ज हे वाईट कर्ज. बरोबर. पण रामच्या नियमाप्रमाणे चांगलं कर्जसुद्धा तुमच्या उत्पन्नाच्या 30-40% मर्यादेतच असावं. जेणेकरून कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही. चौथा स्तंभ, बचत आणि गुंतवणूक. सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स. तो नियमितपणे आपल्या उत्पन्नाच्या 20% भागाची बचत करून गुंतवणूक करत असे. पण सुरुवात करणाऱ्यांसाठी हे खूप भीतीदायक असू शकतं. म्युच्युअल फंड, स्टॉक्स, कुठून सुरुवात करायची? पुन्हा एकदा रामच्या उदाहरणाकडे पाहू. त्याने आपली गुंतवणूक एकाच ठिकाणी ठेवली नाही. त्यांनी ती विभागली होती. हो, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, मुदत ठेवी, यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. सुरुवात करणाऱ्यांसाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे इंडेक्स म्युच्युअल फंडसारख्या साध्या पर्यायापासून सुरुवात करणे. महत्वाचं आहे सुरुवात करणं, परफेक्ट प्लॅनची वाट बघत बसणं नाही. अगदी. आणि पाचवा आणि शेवटचा स्तंभ आहे भविष्याचं नियोजन, फ्युचर प्लॅनिंग. हे तर खूप दूरचं वाटतं. निवृत्ती, मुलांचं शिक्षण. कठीण आहे, म्हणूनच लवकर सुरुवात करणं गरजेचं आहे. इथेच चक्रवाढीची जादू पुन्हा कामी येते. हो, निवृत्तीसाठी जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढे कमी पैसे गुंतवून मोठं ध्येय गाठू शकता. हे 5 मुद्दे म्हणजे एक संपूर्ण प्रणाली आहे, ते स्वतंत्र नाहीयेत. आपत्कालीन निधी असेल तर कर्ज घ्यावं लागत नाही. विमा असेल तर गुंतवणूक सुरक्षित राहते. कर्ज नियंत्रणात असेल तर गुंतवणुकीसाठी पैसे उरतात. हे फक्त पैसे वाचवणं नाहीये, तर आर्थिक शांतता आणि सुरक्षितता मिळवणं आहे. अगदी. तर आज आपण उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या हिशोबापासून सुरुवात केली, मालमत्ता आणि देणी यांच्यातला खरा फरक समजून घेतला, चक्रवाढीची अविश्वसनीय जादू पाहिली आणि रामच्या गोष्टीच्या माध्यमातून एका मजबूत आर्थिक पायासाठी 5 सूत्री योजनाही पाहिली. हो. आणि या माहितीच्या स्रोताच्या शेवटी काही निष्कर्ष देण्याऐवजी काही प्रश्न विचारले आहेत, जे प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहेत.